मोदी सरकारचा आज अंतरिम बजेट सादर होत आहे। अगदी काही मिनिटांमध्ये बजेट वाचनाला सुरुवात होतीये। राष्ट्रपतींकडून अंतरिम बजेटला मंजुरी मिळालेली आहे। त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून सुद्धा या बजेटला मंजुरी मिळाली आणि अगदी काहीच वेळामध्ये काही मिनिटांमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेमध्ये या बजेट वाचून दाखवणार आहे। त्यामुळे बजेटमध्ये नेमकं काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन 11 वाजता बजेट मांडणार आहेत। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांची शक्यता वर्तवली जाते। लोकांना खुश करण्यासाठी या ठिकाणी अनेक घोषणा होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचं हे बजेट आहे। त्यामुळे या बजेटमधून लोकांना खुश करण्यासाठी मोदी सरकार कशा पद्धतीने प्रयत्न करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या बजेटमध्ये जो नोकरदार वर्ग असेल त्यांना काही दिलासा मिळतो का, गृहिणींना काही दिलासा मिळतो का महागाईपासून, आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार याकडे ही लक्ष आहे। शेतकऱ्यांसाठी असलेली जी शेतकरी सन्मान निधी योजना आहे त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। पण त्याचबरोबर लोकांना हे जे शेतकरी आहेत त्यांना हमी भाव सुद्धा मिळण्यासाठी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे। भाव वाढवून द्या अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते। दरम्यान ही थोड्या वेळापूर्वीची दृश्य आपण बघू शकतोय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेमध्ये दाखल होतानाची ही दृश्य आहेत आणि यानंतर थोड्याच वेळामध्ये लोकसभेमध्ये त्या बजेट सादर करणार आहेत। सध्याचं जे बजेट आहे हे बजेट खरं म्हणजे या देशाला पुढे नेणारं एक वेगळी दिशा देणारं हे बजेट आहे। विशेष म्हणजे या बजेटमध्ये महिलांना, कामगारांना, युवकांना, शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे आणि ते असं हे बजेट आहे। निवडणूक झाल्यानंतर मुख्य बजेट ते दिलं जाईल, परंतु या बजेटमध्ये महिलांना सशक्तीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून काय आपल्याला मजबूतीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून बजेटमध्ये तरतूद होतील आणि शेतकऱ्यांकरता फार मोठा दिलासासुद्धा या बजेटमध्ये दिसून येत आहे आणि कौशल्य विकासच्या माध्यमातून आपल्याला नवयुवकांनासुद्धा कुठे ना कुठे मजबूतीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या बजेटमध्ये तरतूद होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने एक चांगल्या प्रकारचं बजेट एक प्रोविजनल असेल परंतु एक चांगलं बजेट देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार जरूर विचार करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।